नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर छान छान कथा, लेख वाचून दाखवल्या जातात आणि तुम्हाला ते नक्की आवडतील. श्रोते हो, मनाला भिडणारे, जीवनाला नवीन दिशा देणारे आणि अगदी घरातल्या माणसांनी आपुलकीच्या हक्कानी सांगितल्यासारखं लेखन करणारे एक लेखक म्हणजे आपले प्रवीण दवणे सर. लोकसत्तामध्ये दिलखुलास नावाने लिहिलेले लेख संकलित करून ते पुस्तक रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवलंय ते दिलखुलास. आणि या पुस्तकातला एक विचार करायला लावणारा लेख मराठी घरांच्या इंग्रजी भिंती. माणसांचे चेहरे सुंदर करणारी अनेक साधनं निघाली. माणसं त्यातच गुंतून पडली. सुंदर चेहऱ्यांची, कुरूप मनांची माणसं सर्वत्र घोंगावू लागली. आपण कसे वागतो याचं काही भानच उरलं नाही. बुद्धीच्या जोरावर आपण आपल्या अनैतिक वागण्याचं समर्थन करू लागलो. घरात संस्कार असणं अडाणीपणाचं वाटायला लागलं आणि व्यभिचाराला प्रतिष्ठा देणं सुसंस्कृतपणाचं होऊ लागलं. अंगभर कपडे घालणं हा गावढळपणा झाला आणि उत्तान राहणं म्हणजे आधुनिक असणं असा संकेत झाला. मोठ्या माणसांना वाकून नम्र होऊन नमस्कार करण्याची नव्या तरुणांना लाज वाटायला लागली आणि घरातल्या वृद्धांना अडगळीच्या खोलीत ढकलून देण्यात आमच्या शिक्षणाचं सार्थक झालं. घरातला देव्हारा गेला. पोथ्या पुराणं जीर्ण शीर्ण होऊन वाळवीच्या भक्षस्थानी पडली. लांबण दिवे डागाळून माळ्यावर नाहीतर मोडीच्या सामानात जाऊन पडले. घरात ज्ञानेश्वरी, दासबोध विकत घ्यायला पैसे दुर्मिळ झाले आणि शेकडो रुपयांच्या मद्याच्या बाटल्या नक्षीदार प्याल्यांबरोबर आमच्या उच्चभ्रू घरात अगदी गृहिणींसोबत हिंदकळू लागल्या. स्त्रियांची सहज सुलभ लज्जा गेली. पुरुषांचे प्रगल्भ आतिथ्य हरवले. एखादी तसबीर भिंतीवर झिरोच्या बल्ब सोबत लोंबकळू लागली. साऱ्या घराचे तेजच शून्यावर आले आणि हे सगळं योग्यच आहे हे ठासून सांगणारी बेशरम बुद्धिमत्ता आल्यानं घरातील मानसिक अशांतता आम्ही खिळे ठोकून पक्की केली. पूर्वी वाढदिवस व्हायचे. घरातल्या लहान मुलाचा वाढदिवस म्हणजे साऱ्या घराला कौतुकाचा विषय असायचा. पहाटे उठून त्या मुलाला उठण्यानं सुगंधी अभ्यंगस्नान घातलं जायचं, ओवाळलं जायचं. संध्याकाळी गोडाधोडाचं पक्वान्न आणि दिवसभर नव्या सुरेख वस्त्रांची भेट मिरवायला मिळायची. तांब्याच्या लखलखीत ताम्हणात चांदीच्या झळझळीत निरांजनातून केशरी दिव्याची ज्योत आईच्या हातून ओवाळली जायची. दिव्याला नमस्कार केला जायचा. तेजाला नमस्कार असायचा तो. आमची संस्कृती तेजपूजेची. सूर्यनारायण आमचा मूर्तिमंत परमेश्वर, त्याचंच प्रतीक ही तेवणारी ज्योत. मग ओल्या कुंकुम तिलकात अक्षदा बिलगलेल्या कपाळानं हसऱ्या चेहऱ्याचा नम्र बालक सर्वांना नमस्कार करायचा. आई कौतुकानं पापा घ्यायची. बाबा कडेवर घेऊन पुढच्या वर्षी राजूला सायकल कबूल करायचे. आजी खडी साखरेचा खडा हातावर ठेवून साय साखरेच्या वात्सल्यानं त्याची दृष्ट काढायची. आजोबा शतायुषी भव असा आशीर्वाद कौतुक भरल्या थरथरत्या हातांनी त्याला द्यायचे. कुठे गेले ते हात? ती खडी साखर कुठे गेली? ते बाबा कुठे गेले? ते ताम्हण, ते निरांजन, ती आई कुठे गेली? आता बर्थडे होतो, त्याहीबद्दल काही म्हणणं नाही. मेणबत्त्या लावल्या जातात, त्याही बद्दल काही म्हणणं नाही. तेजाची कळी कुठे उमलली हे महत्वाचं नाही. तेज आहे ना, बस. पण नंतर नंतर अगदी समारंभपूर्वक त्या मेणबत्त्या फुंकून टाकल्या जातात, विझवल्या जातात. का? कशासाठी? तेज विझवून टाकायचं? वाढदिवसाला? का? तर म्हणे जेवढी वर्ष गेली तेवढ्या मेणबत्त्या विझवून टाकायच्या. यामागची तर्कसंगती काय आहे? जेवढी वर्ष गेली तेवढ्याही मेणबत्त्या उजळलेल्या असू देत ना. नव्या येणाऱ्या वर्षाची अजून एक मेणबत्ती लावा. गेलेली वर्षही उजळलेली गेली, नवीही उजळलेली जाऊ देत. पण छे, मग आम्ही आधुनिक कसे होणार? आधुनिक ठरण्यासाठी आम्हाला या मेणबत्त्या विझवायलाच हव्यात. नाहीतर आमच्या सोसायटीत, अपार्टमेंटमध्ये आम्हाला बावळट नाही का समजणार? आपल्याकडे ज्योत फुंकून टाकणं अशुभ समजायचे. रात्री झोपताना पेटलेल्या वातीमुळे अपघात होऊ नये म्हणून लांबण दिवा मालवायचा असेल तर एखाद्या फुलाने तो मालवत असत. सगळ्यात श्रद्धा काही अंध नसतात. एखाद्या कृतीमागे अवघी परंपरा असते, संस्कारांची, आपल्या पूर्वजांच्या तेजोमय तपस साधनेची. अंधश्रद्धांचा लोप म्हणजे ज्यामुळे घरात मानसिक शांती उदबत्तीसारखी दरवळत राहील अशा श्रद्धांचाही लोप नव्हे.
तथाकथित बुद्धिग्रस्त लोक खराट्याने अंगण झाडावे तसा समाज झाडायला निघालेत. तसं पाहिलं तर पशुपक्षीच सर्वात सुसंस्कृत म्हणायला हवेत, कारण त्यांच्यात ही पूजा अर्चा, निरांजन, अभ्यंग स्नान वगैरे काही भानगड नसते. आज आधुनिकतेच्या लेबलाखाली आम्ही पशुत्वाकडे निघालोत. घराघरातील विसंवाद, मानसिक अशांती, परस्परांच्या अस्तित्वाचा अनादर, पैसा पैसा हेच तत्वज्ञान, व्यसनांच्या विळख्यात घुसमटणारी घरं आणि त्यांचे गुदमरलेले उसासे हा याचा पुरावा आहे की आम्ही चुकलो आहोत. आम्ही मार्ग चुकलो आहोत. आम्हा सर्वांचंच काहीतरी चुकतंय. आता फार चुकण्याआधी थोडं थांबून विचार करायला हवा. काय बरं चुकतंय आपलं? आपण घडवू तशी मुलं घडत असतात. कोरीपाटी असते ती. त्यावर अक्षर लिहिणारी बोटं सुसंस्कृत नसतील तर त्यावर शिवीच लिहिणी जाणार, ओवी नाही. पश्चिमेतील देशाच्या परंपरेप्रमाणे आणि हवामानांच्या अनुकूलतेप्रमाणे ज्या पद्धती, रीतिरिवाज आहेत ते सगळे त्यांच्यावरील प्रेमाने आपल्या घरात राबवले जात आहेत. दर शनिवारी रात्री आणि मध्ये केव्हाही होणारी मद्य पार्टी बाबांच्या मांडीवर बसून मुलं पाहत आहेत. आमच्या बाळूलाही थोडी थोडी लागते असं कौतुकानं सांगणाऱ्या आजच्या आधुनिक मम्मी डॅडींना हाच बाळू 25शीचा झाल्यावर जेव्हा त्यांच्या कंबरड्यात लाथ घालतो तेव्हा विवळण्याचा काहीही अधिकार नाही. कारण अशी व्यसनी, दिशाशून्य, निराश मुलं घडवण्याचे कारखाने म्हणजे आजची आधुनिकतेच्या विकृत हव्यासाने पछाडलेली घरे आहेत. बऱ्याच पालकांना पोरगं मवाली झाल्यानंतर शुद्ध येते, पण टप्प्याटप्प्याने गलिच्छ कसं व्हायचं याचे वस्तुपाठ अशा संस्कार हरवलेल्या पाशवी घरातूनच मुलांना मिळालेले असतात. इंग्रजी भाषेवर प्रेम जरूर करावं. जगाची महाद्वारे खुली करणारी ती भाषा आहे. जगातले महाकवी, नाटककार त्या भाषेतून सर्वांना लाभलेत. पण केवळ फॅशन म्हणून तोंडी लावण्यासाठी इंग्रजी घराघरातून वापरली जाते. त्यात घुसमटलेली आमची मराठी सलाईनवर ठेवावी तशी खिन्न दिसत आहे. आई वडिलांना धड कुठलीच भाषा नीट येत नसते, तेव्हा आलेल्या पाहुण्यांपुढे इंग्रजीचे जे बिभत्स प्रदर्शन नुकत्याच कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या मुलाकडून पालक करवतात, त्या मूर्खपणाला जास्तीत जास्त तीव्र शब्द सापडतच नाहीत. पाहुण्यांना कळत असतो हा मूर्खपणा, पण दुसऱ्याच्या घरात सापडलेले असल्याने काही काळ सहन करावा लागतो. मग नव्याने पाश्चिमात्य झालेल्या त्या घरातील भारतीय स्त्रिया आणि पुरुष यांच्या मूर्खपणाची जरूर शर्यतच लागते. कुणी कसेही वागावे याचे स्वातंत्र्य या देशात आहे याची प्रचिती सतत येत राहते. त्या लहानग्याला इंग्रजीचे ते जू सहन होत नसते. घरात धड मराठी नाही, इंग्रजी नाही, कुठलीच भाषा नीट येत नाही. मम्मी की मॉम म्हणते, ऍपल जरा कट करू दे ना. डॅडी म्हणतात, स्काय मध्ये बघ मून आला. अशा वाक्यातून इंग्रजीच्या सासूरवासात कोमेजलेली मराठी मुलाच्या अवघ्या भविष्यावर परिणाम करते. त्यात त्या चिमुकल्याला जबरदस्तीने मॅनर्स शिकवले जातात. से हॅलो, थँक्यू कर अंकलना, सॉरी म्हण. पोरग बिच्चार शब्दाचे अर्थ न समजता केवळ संकेत शिकतं. आज बघा ना, त्या शब्दांचं भारावलेपण संपलंय. शब्द म्हणजे नुसत्या रिकाम्या पिशव्या झालेत. आभार डोळ्यातून कधी निथळतच नाहीत. कृतज्ञता कशी गंगाजळाप्रमाणे ओसंडली पाहिजे. क्षमा अवघ्या नम्रतेतून, दीनतेतून ओथंबायला हवी. हे काहीच होत नाही. आम्ही शब्दामागची भावना हरवून बसलोय. फक्त टरफल महत्वाची ठरली. पुढे व्यवहारी जगात मूल पाठवायचंय ते घरातूनच. त्याच्यात तरल संवेदना निर्माण करण्याचं काम आपली भाषा करते. भाषेतील सौंदर्य, संपन्नता, उंची, खोली त्याला कधी कळतच नाही, कारण आमचे मुळी कुठल्याच भाषेवर उत्कट प्रेम नसते. त्यासाठी शब्द शब्द वेचण्याची, कुठल्याही भाषेचे अभिजात साहित्य वाचण्याची इच्छा नसते. तेवढ्या साधनेची मानसिक तयारी नसते. मग धड ना मराठी, धड ना इंग्रजी अशा वातावरणात सारे घर कोळपून जाते. पाश्चिमात्यांसारखे कपडे, रंगभूषा यामुळे आपण तसे दिसू किंवा होऊ हे वाटणंच किती दरिद्री आहे. उशीतून कापूस बाहेर यावा तसं अज्ञान बाहेर येत असतं. भर गर्दीत केसांचा टोक पडावा तशी फसगत होत असते. आपल्या मराठी घराचं हे इंग्रजीकरण फक्त त्यांच्या दारूपुरतं, सिगारेट पुरतं, उन्मुक्त लैंगिक स्वैराचारापुरतं असतं. शेक्सपियर, बर्नार्ड शॉ, शेले, बायरन ही नावं सुद्धा अशा अंगलाळलेल्या घरांना माहिती नसतात. देशात कितीही समस्या असल्या तरी मुलांनी शुभं करोती कल्याणम म्हणणं, परवच्या म्हणणं, जिभेच्या आणि भाषेच्या शुद्धीसाठी संस्कृतचे निदान 4 श्लोक म्हणणं
निदान काव्य सौंदर्याच्या आस्वादातून अध्यात्माचा परिसस्पर्श व्हावा म्हणून तरी ज्ञानेश्वरी वाचणं हे सहज शक्य आहे. आधुनिकता माणसाला आत्मिक विकासाकडे नेणारी हवी, ती विचारात हवी, आचारात हवी. नऊवारी नेसणाऱ्या दुर्गाबाई भागवत मला अंगावर पश्चिम देश पांघरलेल्या एखाद्या सामान्य बुद्धिमत्तेच्या मडमेपेक्षा अधिक आधुनिक वाटतात. आधुनिकतेसाठी व्यासंग हवा, विचारांना नवी दिशा देणारे सखोल चिंतन हवे. तथाकथित आधुनिक घरांना खरोखर आधुनिक व्हायचे असेल तर साऱ्या घराला मनशांतीकडे नेणारा दिवा पुन्हा एकदा उजळायला हवा. मराठी भाषेत, भारतीय संस्कारात ही वैचारिक आधुनिकता केव्हापासून जोपासलेली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा हृदयातून उमटणाऱ्या करुणेचा पाझर फुटायला हवा. बासनात पडलेली ज्ञानेश्वरी उराशी कवटाळायला हवी, लामण दिवा उजळायला हवा आणि आमच्या घरांच्या भिंतींनी जुना मंत्र नव्याने ऐकायला हवा. शुभं करोति कल्याणम. श्रोते हो, दिलखुलास पुस्तक तुम्ही वाचलंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या पुस्तकात अनेक वाचनीय लेख आहेत. त्याचबरोबर वैशिष्ट्य सांगायचं तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लेखकाचे कौतुक करून एक पुरस्कार ह्यात लिहिलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला मिळालं तर नक्की वाचा आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.